तर पप्पू इथं आहे बघा फोटोशूट करतोय तो पर्सनल कॅमेरावाला मुंबई. तर मंडळी आता आहे बघा आम्ही सावलीत आलो इथं फोटो यांचे फिक्स करताय कुठले घ्यायचे कुठले नाही घ्यायचे. तुला कुठले आवडतात ते घे फक्त बस. चांगलं की हा चांगला आहे ना. हा घे बाई. रॉयल रॉयल इनफिल्ड हा. मंडळी आता हे दोघं ताज हॉटेल सोबत फोटो काढतायत. ते सांगणार तसं उभे राहा. हे बघ प्रिंट आली बघ. क्लिअर आले. फोटो झालाय आपला आणि हा एक फोटो झालाय. 2000 अजून टोटल 2 फोटो. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझ्या आत्तीची पोरं आले त्यांना मुंबईमध्ये फिरवायचे, गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल असं. तर आज आपण त्यांना फिरवणार आहे. तर आता आपण निघूया जायला, चला. तर मंडळी आता आपण चाललेलो गेट ऑफ इंडियाला आणि आता आपण इथं थांबणार आहे. इथं स्पॉट पण आहे फोटो बिटो काढायला. इथं जाऊ, फोटो बिटो चांगले काढू एकदम प्रॉपरमध्ये. तर मंडळी आता आपण आलो आहे बघा विट्टीला आलो आहे आणि जरा इथं थांबलो आपण. इथं जरा फोटो बिटो काढू. बघा हे 3 जण कसे चाललेत. हा माझ्या हातीचा पोरगा आणि हातीची पोरगी आहे. इथं आपण जाऊ, इथं वरती जाऊ, इथं फोटो बिटो काढू. कसलं भारी वाटतंय. तर पप्पू इथं आहे बघा फोटोशूट करतोय तो पर्सनल कॅमेरावाला मुंबई. कॅमेरा आहे तो, कॅमेरा चांगलाच येणार भाई. हो बराबर है. बघ बहुत प्यार आएगा. बता दूं उसको बता दो. वो तो बोल रहा है अच्छा है. बोलो. एक फोटो का कितना है? 20 रुपए. एका फोटोचे 20 रुपये आहेत. अरे पैसे तो आप फिर कमा लोगे. निकालूं क्या भाई. मंडळी आता आपण वरती आलो आहे बघा. इथं फोटो काढतोय इथं. आणि पप्पू या बघा तिकडे फोटो काढतोय. पर्सनल कॅमेरावाला पण फोटो काढतोय कडे. या बघा हा कॅमेरावाला आहे. तुम्ही इथून बघू शकता पडून. एवढं भारी वाटतंय ना हे. हा फोटोसाठी स्पॉट बनवलेला आहे. म्हणजे पूर्ण फोटोसाठी फक्त स्पॉट बनवलेला आहे. इथून असे फोटो काढतात राहून उभं. अरे करना भाई, तेरा भाई खड़ा है ना भाई. भावानी फोटो काढलेत. फोटो दाखवते भाऊ आपल्याला. आपण छान आहे का. मस्त आहे एकदम मस्त. झूम है ना असं. हाँ करना भाई, इसमें शर्माने का क्या. लाजू नको हा, लाजू नको. अरे ऐसा निकालना, उनकी शादी हो जाएगा. बेबी ऐसा मत बोलो. बोलो ओके डन. हाँ डन. ऐसा जी सांगा कोणाला. तो चांगला आहे तो घे मग बस. काय तो चांगला आहे तो घे. इतीला फोटो काढला का? इतीला नाही काढलाय ना. अरे इतीला नाही काढलाय ना याच्या सोबतचा. नाही काढलाय. फोटो घ्या बराबर आहे. हा एक घ्या. आपण घ्या. पैसे कोण देणार रे. अरे पैसे तो फिर कमा लोगे. पैसे दिल्यानंतर आपण घरी भाई पैसा नाही लेंगे भाई. रोजी रोटी पैसा चीज घ्यायचा का. हो ऐसा चीज घ्यायचा का. लास्ट आखरी घ्या सगळं गाडी टाकून. यहाँ से ब्रेकअप हो जाएगा. हा. इतीला एक काढ, या साईडचा एक काढ. बस हो गया. चल फोटो. फोटो झाले. हाँ ये निकालना है. ते पैसे एवढे फोटो काढले ते फोटो घेणार, त्याचे पैसे द्यायचे फक्त बस. किती झालं फोटो. टोटल 10 पसंत दाखव बरोबर. भाई तुम चलो बैठते बैठ तर मंडळी आता आहे बघा आम्ही सावलीत आलो इथं. फोटो यांचे फिक्स करताय कुठले घ्यायचे कुठले नाही घ्यायचे. आपण घ्या. तुला कुठले आवडतात ते घे फक्त बस. चांगलं की हा चांगला आहे ना. हा घे. भाई फोटो चांगले आले. ये 2 हुआ, 3 हुआ. हो अभी यहाँ बोलो. ये एक फुल मध्ये घेऊन आहे का. हो हो. मी इतना हल्ला नाही. खाना कोण कसे ठरवतात बघा.
फोटो कुठला घ्यायचा आहे कुठला नाही घ्यायचा आहे. एका फोटोचे 20 रुपये घेतोय भाई. मंडळी इथील आपले फोटो बिटो घेऊन झालेत आता. त्या बघा फोटो पण त्यांनी ट्रान्सफर मारले पप्पूला. आणि आता आपण निघणार आहे पुढे जायला. तर मंडळी या बघा हे फोटो घेतलेत. टोटल 6 फोटो घेतलेत ते पण 100 रुपयाला. आणि फोटो बघू शकता तुम्ही कसे क्वालिटीमध्ये फोटो आलेत. त्या बघा त्या बघा एकदम क्लिअर फोटो आलेत. तर मंडळी आता आपण आलोय गेट ऑफ इंडियाला. हे बघा असं भारी वाटतंय भाई. पब्लिक बघू शकता तुम्ही तिथे. आणि ह्या साईडला आहे ताज हॉटेल. हे बघा काढणारा असतील. अरे नाही रे अलग अलग येते ना. हे बघा एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथं. आणि त्यांच्या समोरच इथं गेट ऑफ इंडिया आहे. आणि ह्या साईडला आहे ताज हॉटेल. ती का कुठं फिरतात दिसते ह्या साईडला गेले. कसलं भारी वाटतंय ना एकदम डेंजर. एवढं चांगलं वाटतंय बघायला भाई. आता आपण इकडे जाऊया पुढं पाण्याच्या इथे जाऊया. बाबा बोटी बोटी किती आहेत भाई इथं बोटी. एकच मिनिट थांबा तुम्हाला दाखवतो मी. हो का बघा इथून खाली येऊन इथून बोटमध्ये बसायला आहे. त्या साईडला जाऊया आता आपण. थांबा काय रेट असेल 200-300 असेल जास्त. मंडळी ही बोट बघा किती मोठी आहे. खाली पण बसायला आहे वरती पण बसायला आहे. आणि या साईडला नुसता बोटीच बोटी आहे. ऐक ना 400 रुपये आहेत ना आपल्याकडं. रेट बघ गेलो आपण. मंडळी आता यांची जरा फोटो बिटो काढू आपण इथं गेट ऑफ इंडिया समोर. मंडळी आता हे दोघं ताज हॉटेल सोबत फोटो काढतायत. बघा इथं कॅलेंडर याच्यामधून बघून काढू शकतो. एकदम चांगला फोटो काढा. खांद्यावर ठेव. पाय पुढं घे. ते सांगणार तसं उभे राहा. से चीज हा एक याच्यासोबत पण काढून टाक. एक गेट ऑफ इंडिया सोबत पण काढून टाक. से स्माइल. हा गॉगल सोबत काढा. गॉगल चालले याडे पुरीला. तुला पण फोटो काढायचे आहेत. माझ्याकडे आयफोन आहे मी त्याच्यातच काढते. बस नाही मी तेच म्हणते भास्कर. नाही काढू ना त्यातलं सिलेक्ट काढायचं ना. एक फोटो या खाली. बस झाले हो. एक नाही 2 घ्यावं लागतील. तिचं सेपरेट एक आणि आमचं जाऊन सोबत. हा काजल मॅडम बस ऐक ना. अहो दादा एवढं नका काढा. आपल्या खाली 2 फोटो घ्यायचे. अरे हे बंद करून काढ ना आपण. 1-2 चांगला आलता कसलं हे बंद व्हिडिओ बंद करून फोटो काढ ना याच्यासोबत. यांना पोझिशन माहिती आहे ना. ते पोझिशन बघितली ना मी. तिथं आपण ठेवू शकतोय सांगू शकतो त्यांना. पीछे ब्लर रहेगा. फोटो सिलेक्ट करताय दादा भाई. ये ताज के पास फुल फोटो ताज चांगला होता हा. मग कधी निर्णय मारलाय का आहे ना. तर मंडळी या बघा आता इथून प्रिंट काढतायत. ते फोटो काढले ना 2 फोटोंची प्रिंट घेतोय आम्ही. हे बघ प्रिंट आली बघ. क्लिअर आलाय बघ कसला. सांगायचं घातलं होतं मला काय माहिती. मला खूप टाइम झाला.
हा एक फोटो. पोजच बदलून देणार नाही तर कट. नको बाई मला जा लगेच निघतोय. तिकडं नाही हो. जाणचं काय चार्ज होतो बोटचे आहे का तुम्हाला माहिती? बोटिंग का? हा बोटिंगचा स्पीड बोट. स्पीड बोट का 2000 से स्टार्ट है. एक का बोट बुकिंग होता है. पुरा बोट बुकिंग होत आहे 2000 रुपये. स्पीड वाला. आणि त्याचे मोठे बघा हा एक फोटो झालाय आपला आणि हा एक फोटो झालाय. 2000 अजून टोटल 2 फोटो. तू कशाला गेली तिकडे निघून? तर मंडळी आता आमचे इथले फोटो बिटो काढून झालेत आणि आता आम्ही निघालो बाहेर. बघा ही निश्चित पळत राहते इकडून तिकडून. विवेक बांबळे मंडळी. हा बघा इथं महाराजांची मूर्ती पण आहे. मंडळी आता आपण आलो इथं गॉगल घ्यायला. हे बघा मात्र 100 रुपये. 200 रुपये वाले वरती लावले बाई. हाय क्वालिटी ओले वाटतंय. कुठला घेते तो? कुठं घेतोय? जरा चांगलातला बघ. लय मोठा वाटतोय तो. ऐक ना हा. अरे तो ताईने मगाशी घेतलेला ना तो पण चांगला होता. आता तो पण छान वाटतो. यांना ठरवायलाच किती टाइम लागतोय कुठला घेऊ कुठला नाही. मस्त आहे का? अरे तो चितावाला घे नाही तर तो जरा एक होता ना तो मागचा दाखव कुठला होता. आवडला हा घेऊन टाक. हा. आणि बरं वाटते. आता ते मला पुढे घालता येईल म्हणून मी तुला दाखवतो. आपल्याला घ्या चला मग का. हे तो लय मोठा होतोय. हा मला पण तो लय मोठा आहे. हा बरोबर आहे. मग पप्पू त्याला आवडून तो मारतोय भावा. मग त्याला पण घेऊन जाता येईल. अरे ए लय भारी आहे लय भारी आहे. हे बा हातात धरलाय. रॉयल इनफिल्ड. हा भाऊ हा देऊन टाकाव. एकच. तो मंडळी तुम्ही बघू शकता ताज हॉटेल साईडने कसं दिसतंय एकदम. पुढं पण आहे अजून. हा काय बोलले ना डायरेक्ट मला ओढून घ्या डायरेक्ट. तर मंडळी आता आपण आलो मरीन लाईनला. हे बघा आणि पब्लिक जरा कमी आहे इथं. गर्दी कमी आहे इथं. मेघ्या ना आली ना आता. मी येत होती की आली. स्टाईल मारती. आता आपल्याला फोटो काढायचे जिथं यायचे. एक काय अजून फोटो काढणार थांब. फोटो काढणार इथं. हे बघा ही दगडी कसली आहे तिथं. कसा तो काय तिथपर्यंतच आहे. त्या कॉर्नर पर्यंत आहे फक्त. त्याच्या पुढं नाही. त्याच्या तिकडं गिरगाव चौपाटी आहे. तिकडेच आपल्याला जायचं. हा तिकडं आहे. तर बघ ते मैदान दिसत का तुला रेत तिथं गिरगाव चौपाटी आहे. मोठे गणपती तिथं आहे. आता काय माहित कुठून जातोय. पब्लिक बघू शकता तुम्ही किती आहे बघा. आता तरी कमी आहे. मेन म्हणजे रात्रीची जास्त असते. हे ना तुझे फोटो काढायचे ना. हे तुझे काढायचे चला मंडळी. आहे बघा तुम्ही समोर बघू शकता. या साईडला गिरगाव चौपाटी आहे. काय रे मधी निसतं. ही सारखी मध्ये येत राहते मंडळी. मी टाकणारच आहे. ही बोलते त्या व्हिडिओत मी यांना ते टाकू नका. पण आपण टाकल्याशिवाय राहत नाही. आणि आपण टाकणार.
कबूतर तो कबूतर सोबत फोटो काढायचा आहे? कपल आहेत कपल. तुझा फोटो काढायचा आहे यांच्यासोबत? हा काढ ना. मनवतो तिला ती जागा. ती मुलगी आहे, हा मुलगा. आता इकडे क्रिकेटचं स्टेडियम येणार आहे पुढं, वानखडे स्टेडियम. हे बघ आता याच्या खाली जाणार आहे आपण ना. 60ची स्पीड दिली आहे इथे. तर मंडळी इथून आता आपण खाली जाणार आहे आणि जर खाली गेलं ना लेफ्ट साईडला माझ्या पाणी असणार आहे, वरती नसणार आहे पण लेफ्ट साईडला पाणी असणार आहे माझं. आता मी आतमध्ये आलो आहे पण अजून पूर्ण आत जायचं बाकी आहे. तर इथून आत गेला ना मग लेफ्ट साईडला पाणी असणार आहे. थांबा आता ते पण दाखवतो तुम्हाला मी पूर्ण आतमध्ये गेल्यावरती. तर बघा आता आपण आतमध्ये आलो आहे, पूर्ण आतमध्ये आलो आहे. माझ्या लेफ्ट साईडला भिंत आहे का तर त्या साईडला आहे ना पाणी, वरती पाणी नाही पण लेफ्ट साईडला पाणी असणार आहे. इथून आता पूर्ण लय मोठा टनल आहे, लय मोठा टनल आहे. कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला 5 नाही तर 10 मिनटं तरी जातील आपल्याला याच्यामध्ये, असं एवढा मोठा टनल आहे. बघा पूर्ण लेफ्ट साईडला पाणी असणार आहे इथे. आता आपण पूर्ण आतमध्ये आलो आहे मध्यम भागी, आणि लेफ्ट साईडला पूर्ण पाण्याने भरलेलं असणार आहे. बराच मोठा आहे, लांब लचक आहे एकदम. आणि या साईडला क्रॉस मारले, या साईड पण नाही जायला. हा तर मंडळी आता फायनली आपण टनलमधून बाहेर निघतोय. बघा आता इथून आपण बाहेर निघणार आहे आणि एवढा मोठा होता ना, कमीत कमी 5 नाही तर 10 मिनटं लागली तरी. आणि इथून आता आपण बाहेर निघणार आहे पूर्ण. आणि या साईडला होतं पाणी, लेफ्ट साईडला माझ्या. समुद्र तिथपर्यंत होता, इकडे दाखल आहे. हां समुद्र आहे ना. तर आता आपण बाहेर आलो आहे. बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता कसं आहे. आणि आतमध्ये कसं जरा हलकं एकदम म्हणजे गार वाटत होतं असं, कारण साईडला पाणी होतं ना म्हणून. मार्केटवर समुद्र होता, एवढा आतमध्ये टाकला. ह्या बांद्र्याला जातो का विमानतळ, वरचा रोड खालून गेलं खालचा असं मोठा टोल आहे पुढं समोर. आता वर गेलो काढ. हे बघ या साईडला बघ इकडं. तर मंडळी आता आपण त्या ब्रिजवरती आलो आहे ना, पूर्ण ओ टाईपमध्ये ब्रिज आहे. पण ब्रिज चढलो आणि तुम्ही समोरून बघू शकता पूर्ण ब्रिज असा गोल फिरला आहे. आणि तो आपल्या वर चढायच्या टायमाला ब्रिज होता का, त्याच्यावरती तो ब्रिज होता. तिथूनच आपण त्याच ब्रिजवरून त्या साईडला खाली निघणार आहे. बघा पूर्ण गोल ब्रिज आहे, ओ टाईपमध्ये ब्रिज बनला आहे. आणि तो पण समुद्राच्या आतमधून असे खांब हे केले आणि त्याच्यावरती पूर्ण मोठा ब्रिज असणार आहे. पूर्ण ओ टाईपमध्ये. बघा ह्या साईडतून आपण गाडी आत टाकलेली. आता कॅमेरा बाहेर काढतो मी, जरा कॅमेरा बाहेर काढायला मी भीती वाटते का फोन बिन पडला बिडला तर. हे बघा ह्या साईडतून आपण वरती आलेलो आणि इकडून असं पूर्ण गोल फिरून त्याच ब्रिजच्या वरतून आपण खाली उतरणार. पूर्ण ओ टाईपमध्ये ब्रिज आहे. आणि समोरच्या बिल्डिंगी बघू शकता तुम्ही, एवढं चांगलं वाटतं ना बघायला. आता बिल्डिंगी बघायला भेटेल तुम्हाला. अंबानीची बिल्डिंग आहे तिथं. बघा मुकेश अंबानीची बिल्डिंग खालूनच जाणार आहे आता आपण. अनंत अंबानीची बिल्डिंग. तर मंडळी आता पण आले मुकेश अंबानीच्या बिल्डिंगच्या खाली. आणि मी माझ्या बहिणीला फोन दिलेला की पकडायला, त्याच्यात जमलं नाही तर मग मी फोन घेतला आणि मग मी काढायला लागलो. पण इथं सिक्युरिटी पण एवढी आहे ना, व्हिडिओ पण काढायला खरंच भेटत नाही. मला ज्याकडून होईल तसं मी काढत गेलो. हे बघा ही बिल्डिंग आहे कशी आहे. हे बघ सिक्युरिटी बघ, पोलीस सिक्युरिटी किती आहे. काय गेट बघ, वरपर्यंत बघ. गेट आहे मेन गेट, 2 गेट आहेत. आहे एक तिकडं फोन वापरते, एक इथं फिरतोय आणि ही अशी तोंडाला हात लावून बसून राहते नेहमीप्रमाणे. आता घरीच जायचं डायरेक्ट.